पवित्र श्रावणातील लघु रुद्री पूजा, दैवी आशीर्वाद अनलॉक करणे। लघु रुद्री पूजा म्हणजे काय? लघु रुद्री हा शब्द यजुर्वेदातील रुद्री स्तोत्रातून आला आहे। हे स्तोत्र भगवान शिवांचे रुद्र रूप, जे त्यांचे उग्र पण परोपकारी स्वरूप दर्शवते, त्यांना समर्पित आहे। ही महारुद्री पूजेची एक लहान आवृत्ती आहे, ज्यात अभिषेक आणि इतर वैदिक विधींसह रुद्रमचा जप केला जातो। या पूजेमुळे नकारात्मक कर्मे धुवून जातात, अडथळे दूर होतात आणि चांगले आरोग्य, समृद्धी व शांती प्राप्त होते असे मानले जाते। 2. श्रावण महिन्यातच लघुरुद्री पूजा का? समुद्र मंथन। श्रावण महिन्यात शिवाने जगाला वाचवण्यासाठी विष, हलहल प्राशन केले होते। त्याचा दाह कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना पवित्र जल अर्पण केले। त्यामुळेच या महिन्यात अभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे। जास्त ऊर्जा। श्रावण महिन्यात भगवान शिवाची वैश्विक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते। या काळात केलेली पूजा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरते। 3. पूजेचे महत्त्व। शुद्धीकरण। अभिषेक हे मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे। अडथळे दूर करणे। रुद्रम मंत्रांच्या जपाने जीवनातील अडथळे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात। समृद्धी। ही पूजा आर्थिक वाढ, यश आणि एकूणच समृद्धीचे दरवाजे उघडते। आरोग्य। रुद्रम मंत्रांमुळे निर्माण होणारी सकारात्मक स्पंदने मानसिक शांती आणि शारीरिक उपचारांना मदत करतात। आध्यात्मिक विकास। ही पूजा भक्ताला शिवाशी एकरूप होण्यास आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यास मदत करते। लघुरुद्री पूजा कशी केली जाते? ही एक सविस्तर वैदिक पूजा असून ती सुविद्य पंडितांकडून करून घेणे योग्य आहे। पूजेच्या मुख्य पायऱ्या खालीलप्रमाणे। संकल्प। पूजेची सुरुवात भक्ताच्या नावाने आणि गोत्राने केली जाते, ज्यात पूजेचा उद्देश सांगितला जातो। 2. देवतांचे आवाहन, शांतीपाठ, सूर्यपूजन, गंगापूजन, दशोदिशा पूजन, गुरुवंदना आणि गणपती पूजन केले जाते। 3. अभिषेक हा पूजेचा मुख्य भाग आहे। शिवलिंगावर 7 पवित्र नद्यांचे पाणी, उसाचा रस, मध, दही, दूध, गुलाब पाणी इत्यादी अनेक पवित्र वस्तू अर्पण केल्या जातात। 4. बिल्वार्चन। भगवान शिवाला बिल्वपत्रे अर्पण केली जातात। 5. आरती व पुष्पांजली। 16 पायऱ्यांची पूजा, आरती आणि फुले अर्पण करून प्रार्थना केली जाते। 6. क्षमा प्रार्थना। पूजेत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागितली जाते। 7. महाप्रसाद। पूजेनंतर प्रसाद वाटप केले जाते आणि ब्राह्मणांना भोजन दिले जाते। 4. रुद्राक्ष आणि लघुरुद्री पूजा। पवित्र संबंध। रुद्राक्ष हे शिवाने ध्यान करताना टाकलेल्या अश्रूंतून निर्माण झाले असे मानले जाते। त्यामुळे रुद्राक्ष धारण केल्याने मनाला शांती मिळते आणि प्रार्थनेची शक्ती वाढते। फायदे। लघुरुद्री पूजेदरम्यान रुद्राक्ष माळ घातल्याने आध्यात्मिक ऊर्जा आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे पूजेचे फायदे अनेक पटींनी वाढतात। 5. लघुरुद्री पूजा का करावी? दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या किंवा अडथळे दूर करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहांच्या वाईट प्रभावापासून संरक्षण मिळवण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक यशासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि मनशांतीसाठी। तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।